मी फोन उचलणार नाही, कळलं? बेटर, सांभाळा. काय झालं साहेब, तुम्ही बोलवलत? कार्तिकी, तुला किती पैसे हवेत मला एकदाच सांग. काय? नाही हो साहेब, मला नकोत पैसे, ते स्वानंदीला हवेत, मला नकोय. बास झाली तुझी नाटकं. हे बघ, मला माहितीये तू या घरात कशासाठी आली असते, तेव्हा मला एकदाच सांग तुला किती पैसे हवेत ते. हाव साहेब, ते आम्हाला सरपंचाला देणं आहे हो. आम्ही 1 लाखाचं कर्ज घेतलं होतं, 50,000 कसे बसे कमवून दिलेत त्याला, अजून 50,000 द्यायचेत. मला सरळ सांगता येत नाही? स्वानंदीला मध्ये कशासाठी घेतलंस तू? आता तिने माझ्याकडे मागितले गरज म्हणून, मी सहज काढून दिले असते तर तिला प्रश्न पडला नसता, संशय आला नसता. हे बघ, तू इथे मदत करायला थांबलीस ना, तर मदत कर, विनाकारण प्रॉब्लेम निर्माण करू नकोस. कार्तिकी, स्वानंदीकडे जी नाटकं केली ती पुरेशी नाहीत का की जी यांच्याकडे करायला आली आहेस? आणि तुम्ही का पैसे देताय तिला? असंही ही गेलेली बरी आहे, नको नको त्या गोष्टी भरवत असते स्वानंदीला. मणी, हे बघ, स्वानंदीला तिची भावनिक गरज आहे. स्वानंदी समजा इथे राहणार असेल, ती जितके दिवस राहील तितके दिवस कार्तिकी पण इथे राहील. आणि पैशाचा प्रश्न म्हणशील तर स्वानंदीला सांभाळण्यासाठी आपण समजा एखादी बाई ठेवली असती आणि तिला पगार दिला असता, तर आपण असं समजूया ना की कार्तिकी स्वानंदीला सांभाळतीये म्हणून आपण तिला तो पगार म्हणून दिलाय. त्यात काय चुकलं? अहो मग काय 50,000 रुपये पगार? अरे पण एकदाच देतोय आपण, तिला गरज आहे म्हणून. आणि कार्तिकी, त्याच्या पुढे माझ्याकडे पैसे मागायचे नाहीत. तुला इथे खायला प्यायला राहायला मिळतंय ना, ते सुद्धा फुकट, आणि वरनं तुला हे पैसे देणार आहे मी. याच्या पुढे पैसे मागायचे नाही, सांगून ठेवतो मी. हे घे 50,000. धन्यवाद सर, खरंच धन्यवाद. म्हणजे तुम्ही देव माणूस आहात साहेब. तुम्हाला कळतं की गरीबाला किती अडचण असते, ते तुम्ही समजून घेता. पण हे मणी सर बघाव तेव्हा आपले रागतच असतात आणि नुसती खुन्नस देत असतात. त्यांना जरा बी दया माया काही नाहीये. नाही नाही साहेब, खरंच धन्यवाद, खूप खूप थँक्यू साहेब. ये आता. येते. तुम्ही तिला पैसे द्यायला नको होते साहेब, का दिलेत? मणी, सध्या आपलं ध्येय एकच आहे, ते म्हणजे स्वानंदी लवकरात लवकर बरं होणं. आणि समजा कार्तिकी इथे राहिली तर काही जुन्या गोष्टी आठवण्यासाठी तिला मदत होईल, तिची स्मरणशक्ती परत येण्यासाठी मदत होईल. आणि बघ, कार्तिकीला असं वाटतंय की ती इथे राहून आपला फायदा घेते, पण आपण उलट तिचा फायदा घ्यायचा आहे. शेवटी काय माहितीये का, स्वानंदी लवकरात लवकर बरी होणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. मणी, आता तरी तुला पटतंय ना की मी हे सगळं जे काही करतोय ते स्वानंदी आणि अर्जुनच्या भल्यासाठीच? पटतंय ना तुला? स्वानंदीची आत्ताची परिस्थिती बघता त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टींचा हक्क आहे त्या त्या गोष्टींचे सगळे व्यवहार मी बघतोय. इथून पुढे एवढी मोठी कॅश काढताना किंवा कुठलाही आर्थिक निर्णय घेताना आधी मला सांगत जा. स्वानंदी अशा काळोखात का काम करत बसल्यात?
लाईट ऑन झालेत? बापरे, म्हणजे मी अंधारातच काम करत बसले होते. कामात इतकी मग्न झाले की माझ्या लक्षातच नाही आलं लाईट ऑफ आहेत. पण लाईट कोणी ऑन केलेत? जाऊ दे, आधी काम करते. डिझाईन कंप्लीट करून फॅक्टरीमध्ये पाठवायची आहे. अरे हो, देशपांडे साहेबांपर्यंत डिझाईन्स पोहोचले की नाही हे मी त्यांना विचारलंच नाही. फोन करून विचारते. हॅलो देशपांडे साहेब. हॅलो हॅलो, आवाज येत नाही का तुम्हाला माझा? एक मिनिट थांबा. हॅलो हॅलो हॅलो, आता येतोय आवाज? बरं, मी तुम्हाला हे विचारायला फोन केलाय की वेस्टेजपासून ज्या गोधड्या बनवायच्या आहेत त्याची डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचली ना? हो, मी बाकी डिझाईन्सवर पण काम करतेय. त्या कंप्लीट झाल्या की मी तुम्हाला लगेच पाठवते. पण आत्ता मी जे पाठवलंय त्यावर काम सुरू करा. हो हो, मी पाठवते तुम्हाला. ठेवू? चहा? माझ्या खोलीत चहा कोणी ठेवला? कोणी आहे का इथे? सदा दादा, कोण आहे इकडे? माझ्या खोलीत चहा कोणी आणून ठेवला असेल? जाऊ दे, कामावर लक्ष घालते. खूप काम बाकी आहे. बरं झालं चहा पाठवला. चहाची खरंच खूप गरज होती. मस्त झालाय चहा. तुमचे 50,000 रुपये. आता तुमचे सगळे पैसे मी दिलेले आहेत. 1 लाख तुमच्याकडनं घेतले होते, त्यातले 50,000 द्यायचे बाकी. 50,000 रुपये.